हां हां ठीक आहे. हां तुका सांगते थोड्या दिवसांनी चौकशी करून. हां चल. काय हो, कोणाचा फोन होतो? अगो तो कुडाच्या काकीचो झील सागर मुंबईक असता तो त्याचा फोन होतो. हां काय, एवढं सांगा काय होतो? अगो त्याका गावात घर बांधायचा, पण कुडात तेवढी जागा नाही ना त्यांची. परत त्याच्यात त्याच्या काकांचे वाटणे, म्हणून काही चांगली जागा काय विचारित होतो. मग त्यांच्या बाजू खय नाही जागा? अगो तो त्याच्या पूर्ण फॅमिलीक घेऊनच गावाक येतलो हा. आणि त्याची अपेक्षा अशी असत की त्याका समुद्र किनारा जवळ होया, मोठी बाजारपेठ, शाळा, किराणा माल, मच्छी मार्केट, हॉटेल, बस स्टँड, रिक्षा स्टँड, डॉक्टर, केमिस्ट सगळ्यात जवळ होया. आता अशी जागा शोधूची म्हणजे वेळ तर लागतलोच. अहो, माझ्या बघण्यात हा एक अशी जागा, आणि माझ्या मैत्रिणीन थंय घर पण घेतल्या ना. पण नक्की खय आहे ही जागा? देवगडाक पडेल कॅन्टीनच्या बाजूकच नवी गावकरवाडी प्रोजेक्ट सुरू झालो असा. हवी तर आपण थंय जाऊन माहिती घेऊ शकतो. ठीक हा, आपण उद्याच जाऊन ते चौकशी करूया. तर मित्रांनो, आम्ही येऊन पोहोचलो देवगडात पडेल कॅन्टीनच्या बाजूकच महेंद्र गावकर यांच्या सुरू असलेल्या नवी गावकरवाडी या प्रोजेक्टला भेट देऊ. कोकणात निसर्गाच्या सानिध्यात 5 आणि 10 गुंठ्यांचे प्लॉट आणि त्यावर तुमका हवं तसं सुंदर प्रीमियम क्वालिटीचो बंगलो तुमका हे बांधून मिळतलो. आणि त्यांचा बजेट 30 लाखांपासून सुरू होता. या प्रोजेक्ट पासून पडेल कॅन्टीनची मुख्य बाजारपेठ फक्त 2 मिनिटांच्या अंतरावरती असा, आणि शाळा, हॉस्पिटल यांसारखे सुविधा पण एकदम जवळ असं. तसाच पाणी आणि विजेची सोय यांनी हे आधीच करून ठेवलेली आहे. जर तुमका समुद्राच्या काठी बसान सुंदर सनसेट अनुभवचो असात तर बीच फक्त 5 मिनिटांच्या अंतरावरती असा, आणि विजयदुर्ग बंदर फक्त 15 मिनिटांच्या अंतरावरती असा. म्हणजे तुम्ही रोरो बोटने मुंबईसून गावात इलास तर 5 तासात घरात पोहोचतलास. या प्रोजेक्टच्या बाजूकच पावसाळ्यात खळखळावून वाहणारो धबधबो पण असा, म्हणजे तुमका एक वेगळो पिकनिक स्पॉट बघूची गरज पण नाही. हय तुमका 18 लाखात 10 गुंठे जमीन मिळणार असा. तर मित्रांनो, तुमका सुद्धा अशा सुंदर वातावरणात स्वतःचा घर घ्यायचा असात तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.